आज देश स्वातंत्र्य झाल्यापासून गावाला रस्ता नाही, कच्चा रस्ता आहे आणि कोण जर गावामध्ये जर कुठं आजारी असेल रुग्णवाहिका येण्याची बी शक्यता कमी आहे आणि अपघात होण्याची दाट शक्यता राहते. खड्डे पडलेले आहेत, पाणी साचलेलं आहे आणि दहिपळ अंतर्गत लिंबाची वाडी एक नवीन अस्तित्वात आलेली ग्रामपंचायत आहे. 1947 पासून आमच्या गावाला आज तागायतपर्यंत रस्ता नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासन स्तरावर आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. तहसीलदार कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. विशेष म्हणजे आमदार साहेबाकडं आम्ही भेटलो होतो ह्या विषयावर, त्याला निधी पण उपलब्ध झालेला आहे. पण या शेतकऱ्याच्या म्हणजे काय दोन्ही शेतकऱ्याच्या भांडणामध्ये हा रस्ता पडलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला हा शासकीयचा रस्ता झालेला आहे, पण काही विषय मिटत नसल्यामुळं हा रस्ता प्रलंबित आहे. दरवेळीच पावसाळ्यामध्ये ग्रामस्थांचे आतूनात हाल होत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोटरसायकल कधी कुठं खड्ड्यात जाईन ह्याचा भरवसा नाही. त्यापेक्षा जास्त फोर व्हीलर जाणं बहुतच कठीण आहे इकडं. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर एखादा माणूस आजारी पडला, डिलिव्हरी पेशंट असेल तर फोर व्हीलर जाण्याचे चान्सेस कमी आहेत पावसाळ्यामध्ये. त्याचबरोबर बजेट असून लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष असल्यामुळं रस्ता होण्यात म्हणजे त्यांना काही इंटरेस्ट नाही राहिलेला नाही लोकप्रतिनिधीला, त्याच्यामुळं ग्रामस्थाचे हाल होत आहेत. त्याचबरोबर जर हा रस्त्याचा प्रश्न मार्गी नाही लागला तर सर्व गावकऱ्यांनी आम्ही असं ठरवलेलं आहे की तहसील कार्यालय केज जर या 15 दिवसामध्ये किंवा महिन्यात जर हा विषय मार्गी नाही लागला तर समस्त गावकरी आमरण उपोषणासाठी केज तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी बसणार आहेत. याची शासन स्तरावर दखल घ्यावी अशी समस्त गावकऱ्याची विनंती आहे. या अगोदर तहसीलदारांना वगैरे तुम्ही निवेदन वगैरे काय दिले होते का? हो सर, निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना. नेमकं काय म्हणणं आलं तहसीलदारांचं? तहसीलदार साहेब म्हणतात मार्ग काढू निघल. आज एक बाजूला स्वतः महसूल मंत्री सांगतायत शेतीसाठी रस्ता आम्ही उपलब्ध करून देतो. अहो शेतीचं सोडा, तुम्ही गावाला रस्ता उपलब्ध करून देणार तर शेतीचा काय विषय आला? त्यासाठी शासनाने ह्याच्यात लक्ष घालून संबंधित शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न आहे तो मार्गी लावून गावासाठी तात्काळ रस्ता उपलब्ध करून देण्याची गरज आहे असं आम्हा सर्वांना वाटतंय. दीपक विक्रम काकड, राहणार निंबाची वाडी, तालुका केज, जिल्हा बीड. इडा सर्कलमध्ये आमचं गाव येतं. दहिपळ माऊलीच्या खाली निंबाची वाडी. आमच्या गावामध्ये ह्याच्या भंडारा असतोय येण्या मग सोमवारी. भंडारा असल्यानंतर आमच्या गावामध्ये देवस्थान असल्यानंतर आम्ही सर्वजण जातो येतो आणि आम्हाला दररोज जायची पाळी दहिपळला येते किंवा दवाखान्यात येते, कुठं येते. आम्ही काय करायचं आहे? मोटरसायकल येतो भरून पाऊस, आम्ही पावसामध्ये पडतो. आम्हाला जिम्मेदार शासन नाही, कुणी नाही. आम्ही आत्मदहन केलं, ह्याला जिम्मेदार शासन सहित नाही. करतेत मतदान, आणतेत पेट्यात, तापतेत मतदान. ह्याच्या दुसरं आमच्या गावात दुसरं काही सुचत नाही.